नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती की नुकताच 10वीचा रिझल्ट आता लागलेला आहे आणि जी 11वीची प्रवेश प्रक्रिया आहे तर ती प्रवेश प्रक्रियासाठी अर्ज प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे ही जी पूर्ण 11वीची प्रवेश प्रक्रिया असते ही आता ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते। त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करावाच लागणार आहे। तुम्हालाही जरी 11वीच्या सायन्स आर्ट कॉमर्स कोणत्याही स्ट्रीमसाठी जरी ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल। तुम्ही जरी ऑनलाईन फॉर्म भरला नाही तर तुम्हाला 11वीमध्ये प्रवेश हा दिला जाणार नाही आणि त्याचं जे शेड्यूल आहे तर ते शिक्षण संचालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेलं आहे किंवा प्रसिद्ध केलेलं आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, त्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण जो अर्ज आहे तो भरायचा आहे याची सविस्तर आणि अगदी सखोल माहिती सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो आणि पुढच्या सर्व ॲडमिशन होईपर्यंतच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा 8 मे रोजी हा शेड्यूल रिलीज करण्यात आलेला आहे। यात नियमित फेरी म्हणजे ऑप्शन फॉर्म किंवा कॅप राऊंड आपण फर्स्ट म्हणतो तर कॅप राऊंड फर्स्टसाठी हे वेळापत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी भाग 1 मधील बदल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 रजिस्ट्रेशन केलं असतील तर ते बदल करू शकणार आहेत। 21 मे 2026 सकाळी 8 वाजेपासून ते 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही हे बदल करू शकणार आहेत। त्यानंतर तुम्ही काय करू शकणार आहेत तर विद्यार्थी पसंती क्रमांक म्हणजे अर्ज भाग 2 भरू तुम्ही शकतात। त्यानंतर विद्यार्थी किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालय पसंती क्रम तुम्ही भरू शकतात। म्हणजे जेव्हा तुम्ही कॅप राऊंड फर्स्ट भराल तर तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त पहिल्या राऊंडला 10 कॉलेज या निवडू शकतात, याच्यावरती तुम्ही निवडू शकत नाही। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती क्रमांक गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार असल्यास कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील। म्हणजे तुम्ही जरी आरक्षणाच्या कोटामधून घेत असाल ॲडमिशन तर तिथे तुम्हाला तसा ऑप्शन आज देण्यात येणार आहे। ही जी प्रक्रिया आहे रजिस्ट्रेशनची आणि कॅप राऊंडचा फॉर्म भरण्याची तर ही साधारण 21 मे ते 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवली जाणार आहे। त्यानंतर 23 मे 2026 ते 26 मे 2026 मध्ये तुम्हाला अलॉटमेंट प्रोसेस होईल। म्हणजे तुम्ही जे आता कॉलेज निवडल्या होत्या तर ते कॉलेज तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल की तुम्हाला कोणती कॉलेज भेटलेली किंवा कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येईल। त्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे 26 मे 2026 ते 28 मे 2026 मध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करावं लागेल ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे। त्यानंतर 29 मे मध्ये कॉलेज नवीन जागा रिक्त या प्रदर्शित करतील आणि 30 मे नंतर दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक हे जाहीर करण्यात येणार आहे। तर पहिली फेरी अशा पद्धतीने राबवण्यात येणार आहे। साधारण 21 मे पासून पहिली फेरीची जी प्रक्रिया आहे अर्ज प्रक्रिया तर ती सुरू होणार आहे। आता ज्या विद्यार्थी मित्रांनी जो फॉर्म आहे तर तो फॉर्मचा भाग 1 किंवा भरला नसेल काहीच तर त्या विद्यार्थ्यांनी आता हा व्हिडिओ पुढे काळजीपूर्वक बघायचा आहे। तर बघा मित्रांनो ॲडमिशन प्रक्रिया राबवण्याची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकतात। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असे 2 पर्याय दिसतील। तर ज्या विद्यार्थी मित्रांनी ऑलरेडी भाग 1 जे अर्जाचा भाग 1 भरला असेल तर त्यांनी डायरेक्ट लॉग इन पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून काहीच केलं नसेल भाग 1ही भरला नसेल रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी स्टुडंट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला भाग 1 साठी रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल, ज्यात तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती भरावं लागेल आणि पासवर्ड आणि लॉग इन ID तुम्हाला तिथं भेटणार आहे। आता हा भाग 1 कशा पद्धतीने भरायचा याचासुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तो व्हिडिओ तुम्ही पहिले पहा भाग 1 कसं भरता, त्यानंतर तुम्ही या व्हिडिओमध्ये या मित्रांनो। चला तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनी भाग 1 भरला होता तर त्यांची पुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे तर तुम्हाला लॉग इन पर्यायावर क्लिक करायचं आहे। लॉग इन पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो लॉग इन ID आहे म्हणजे तुमचा लॉग इन ID तुम्हाला मिळाला असेल आणि पासवर्ड मिळाला असेल कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। यात तुम्हाला डॅशबोर्ड येईल। तर डॅशबोर्डमध्ये आपल्याला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो अजून इनकम्प्लीटेड आणि ॲडमिशन स्टेटस नॉट ॲडमिटेड आहे हे जेव्हा तुमची सगळी प्रोसेस आपटली जाईल त्यानंतर इथं तुमचे स्टेटस शो होतील। आता जी संपूर्ण पुढची प्रोसेस आहे तर ती 21 तारखेनंतर होणार आहे। त्या 21 तारखेनंतर आपल्याला काय करावं लागेल तर प्रथम हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर हा लॉक करावा लागेल। जेव्हा लॉक आपण करू त्यानंतर आपण पार्टिसिपेंट करणार आहोत कॅप राऊंडसाठी आणि त्यानंतर आपल्याला जो बघा इथं
तुम्हाला दिसत असेल पार्ट फर्स्ट, त्यानंतर पार्ट सेकंड, तर असे कॅप ऑप्शन इथं आपल्याला येणार आहेत. त्यामुळे जेव्हा 21 तारखेनंतर हे सगळं अनलॉक होईल तर तेव्हा आपल्याला याच्यामध्ये जी माहिती तर ती फिलअप करता येणार आहे आणि आपण कॉलेजही निवडू शकणार आहात. पुढच्या माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जरी अजून भाग 1 केला नसेल तर भाग 1 नक्कीच नोंदवा. त्यानंतर भाग 2 तुमचा 21 तारखेनंतर हा पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया ॲडमिशनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.